आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो कशाला लिहून घेतली तुम्ही तक्रार? आमचा नाईलाज आहे साहेब, आणि आमची ड्युटी आम्हाला करावीच लागणार ना. यासाठीच तर येतात पीडित लोक पोलिसांकडे. आता तुम्ही शिकवा आम्हाला जनतेची कर्तव्य. अरे अख्खा आयुष्य गेलं यातच. अरे रफादफा करून टाकायचं त्या मुलीला. रीतसर FIR दाखल करायची काय गरज होती? अहो साहेब, रफादफा करायचं असतं तर कधीच केलं असतं. आता ती तक्रारदार मुलगी आहे ना, तिच्यासोबत एक मुलगी आली होती आणि ती होती जर्नलिस्ट. आणि मीडियाला माहित आहे ना, एक चान्स हवा असतो. अहो नोकरी पणाला लागली असती, तिची तक्रार घेतली नसती तर. आणि ही धावती गाढवं अंगावर ओढून घ्यायला आम्ही काय गाढव आहे का? बर, आता आम्ही काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? साहेब कसं आहे ना, हे प्रकरण थोडं असं म्हणजे गंभीर आहे. लेडीज मॅटर आहे ना, त्यामुळे दाबणं थोडं कठीण आहे. रीतसर चौकशी करावी लागेल साहेब. गुन्हा गंभीर आहे. तुम्ही चौकशी कराच. आम्ही काय तुमच्या आड येत नाही. काय शेवटी तुम्ही काय आम्ही काय, आपण जनतेच्या सेवेसाठी इथे बसलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये सुजित सरपोतदार किंवा आमच्या कंपनीचं नाव येता कामा नये. लक्षात ठेवायचंय. अहो साहेब, तुमच्या शब्दाच्या बाहेर आहोत का मी? नाही, शब्दाबाहेर जाऊही नका, कारण ते तुमच्या फायद्याचं होणार नाही. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा आता. हो साहेब, तुमचा आदेश आणि आमचं कर्तव्य. जय हिंद. जय हिंद. या. ताई, ही माझी जागा आहे. मला वाटतंय तुम्ही चुकून बसलाय. ताई, अहो त्यांना सांगा ना, ही माझी जागा आहे. नीता मावशी, हो ती माझी जागा आहे ना. हो सांगा की त्यांना ती माझी जागा आहे. आणि तुम्ही इथं का बसलाय? तुम्ही तिथं बसायचं ना माझ्या शेजारी. अरविंद सर. एक्सक्यूज मी, मिस सोनंद आणि अरविंद कोण आहे? समोर या लवकर. काय झालं साहेब? मी काल येऊन भेटून तर दिले ना तुम्हाला. काही चौकशी करायची होती का? हो मॅडम, एक प्रोसिजर असते, कामाची पद्धत असते, माहिती आहे मला सगळं. हा, हे कोण अरविंद का? कालच्या त्या फोटोमध्ये तुम्ही दोघेच होता ना? रिलॅक्स. इन्स्पेक्टर या ना, माझ्या केबिन मध्ये बसून आपण बोलूया. या. आपण कोण? मी सुजित सरपोतदार, या फॅक्टरीचा मालक. हे बघा सुजित साहेब, या गोष्टीत तुम्ही हस्तक्षेप नाही केला तर बरं होईल. कारण ही कंप्लेंट आमच्याकडे आली, तुमच्याकडे नाही. तुमचा हस्तक्षेप म्हणजे आमच्या कामात अडथळा. त्यामुळे तुम्ही लांब राहिलेलं बरं. नाही सॉरी, पण हे जे काही घडलंय ते आमच्या एम्प्लॉईजच्या बाबतीत घडलंय, आमच्याच ऑफिशियल पार्टीमध्ये. सो चौकशी दरम्यान झाली तर आमची मदतच होईल तुम्हाला. स्वानंदी काय, तू पोलीस कंप्लेंट केलीस मला सांगितलंही नाहीस?
हो साहेब, मी केली कंप्लेंट. हो, पण तुमची किंवा फॅक्टरीची मानहानी व्हावी असा माझा काही बी हेतू नव्हता. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की हे चोरून फोटो कोणी काढलेत. स्वानंदी, ते आम्हालाही जाणून घ्यायचंय, पण तरी पोलीस कंप्लेंट करण्यापूर्वी तू एकदा बोलायला हवं होतंस माझ्याशी. हो साहेब, माझ्या नकळत बेशुद्ध अवस्थेत नको त्या अवस्थेत माझे फोटो काढलेत, तुमच्या घरी पाठवले, माझी बदनामी केली. माझी बदनामी करून कुणाला काय फायदा होतोय ना ते मला जाणून घ्यायचंय. आणि साहेब, सगळ्यांना वाटतंय मी यांना जवळ ओढलं, यांना मिठीत घेतलं. सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील, माझ्या चारित्र्याबद्दल बोलत असतील. आणि अशा वेळी मी हातावर हात टाकून बसायचा का? माझ्यावर अन्याय झालाय ना, मग माझं मलाच निस्तरावं लागलं. म्हणून केली मी कंप्लेंट. कायद्याची मदत घ्यावी असं वाटलं मला. मला तुझं सगळं पटतंय स्वानंदी, पण तू एकदा मला सांगितलं असतंस ना तर. एक्सक्यूज मी, आमचा वेळ वाया घालू नका. आता ही केस आमच्याकडे आली आहे ना. नो मोर डिस्कशन. या दोघांशी मला बोलायचं आहे सेपरेटली. या बसा. बसा मॅडम. अहो बसा, त्यांच्या बाजूला बसा. ते काय खातात का काय? बसा बसा. मला सांगा, कधीपासून तुम्ही एकमेकांना ओळखता? साहेब, आम्ही ना रस्त्यावरती भेटलो. साहेब, ओळख बिळख काय कसली, ही आत्ता आत्ता जॉईन झाले आमच्या कंपनीत. आणि साहेब, तेही वशिल्यावरती. म्हणजे इच्छा, काही टॅलेंट नाही, काही कौशल्य नाही, काही नाही. पण स्वानंदी, मनी बरोबर बोलतोय. तू खरंच काहीच काळजी करू नकोस बघ. हे बघ, आज ना उद्या जे काही सत्य आहे ना ते बाहेर येईल, त्याची खात्री आहे मला. आणि बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू असं काहीच करणार नाहीस म्हणून. ओ ओ ओ नीता मावशी, या इकडे बसा जरा शांत. कशाला स्वानंदीची बाजू घेते? आणि तू ग स्वानंदी, झेपत नव्हतं ना तर घ्यायची कशाला एवढी? आणि स्वानंदी, तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या नोकरीला धोका आला आणि फॅक्टरीची बदनामी झाली ती वेगळीच. हा, नाही तर काय स्वानंदी, हा सगळा प्रॉब्लेम तुझ्यामुळे झालेला आहे. आज कधीच्या नावात पोलीस आपल्या फॅक्टरीत आलेत. उद्या जर का आपली फॅक्टरी बंद झाली तर काय होणार आहे आपल्या कामगारांचा? हा, आणि ही राहते कुठे? हॉस्टेलमध्ये. आमचं घर आहे, इकडे फॅमिली आहे, मुलं बाळ आहेत. आता आमची नोकरी गेली तर आम्ही करायचं काय? हिच्यावरती ना ऍक्शन घेतली पाहिजे. हिच्या नोकरी, हो हो, हिच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. डॅड, डॅड, आपल्या बापाशी बोलताना आवाज खाली करायचा. जे काही बोलायचंय ते शांतपणे बोलायचं. हे घर आहे, तुझं पब नाहीये. शांतपणे बोलू, शांतपणे बोलू. तुम्ही हे जे काही शांतपणे मॅनेज केलेत ना, त्यानंतर शांत राहणं मला तरी शक्य नाहीये. का केलं तसं डॅड? वाय? काय केलं मी? ओ, आठवत नाहीये तुम्हाला तुम्ही काय केलेत ते? डॅड, मी तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्वानंदी निर्दोष आहे, साधी मुलगी आहे ती हे असं काही करणं शक्यच नाहीये डॅड. हे जे काय तिचं आपल्या श्रीमंतीकडे डोळा आहे, आपल्या पैशांवर डोळा आहे. हो, तिला काही देणं घेणं नाहीये मी किती श्रीमंत याच्याशी. बरं मग त्या
त्या मुलीवर अन्याय झालाय, कोणीतरी तिच्याशी गैरवर्तन केलंय म्हणून ती पोलीस स्टेशनला गेली कंप्लेंट करायला. तुम्ही काय केलं? तुम्ही पोलिसांनाच मॅनेज केलं. आपण तिची मदत करायची सोडून आपण दडपशाहीनं तिचं तोंड दाबतोय. हे कळतंय का तुम्हाला डॅड? हे कोणी सांगितलं तुला? ज्या इन्स्पेक्टरला तुम्ही मॅनेज केलं ना डॅड, त्याने सांगितलं. माझ्या केबिन मध्ये बसून माझ्या तोंडावर स्पष्ट म्हणाला, जाऊन सांगा तुमच्या बाबांना इथलं सगळं मॅनेज झालंय म्हणून. आता ही पोरगी कसलीही पोलीस कंप्लेंट वगैरे करणार नाही वगैरे वगैरे. काम झालंय ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे? जे काम तुम्ही करायचं ते आम्ही केलं. तुम्ही नुसती लफडी करत फिरा. आता किती वर्ष आम्ही हे निस्तरायचंय सुजीत. पुन्हा सांगतोय आणि शेवटचं सांगतोय, लफडी करूच नका. आणि समजा केलीच तर ती कशी निस्तरायची, कशी मॅनेज करायची हे तरी शिका. वा डॅड वा, उत्तम मॅनेज केलं तुम्ही. वा, तुमचा राग शांत झाला की बोलू आपण. मी जे काही केले त्यात कोणाचंही नुकसान झालेलं नाहीये. ही प्रकरणं अशीच सोडवावी लागतात. आत्ता नाही कळणार तुम्हाला, पण कळेल. एक ना एक दिवस कळेल. पण मी हे सगळं माझ्या पद्धतीने मॅनेज करत होतो ना डॅड. तुम्ही म्हणाला होतात ना, यात जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला हवी. मग ते मी मॅनेज केलं असतं डॅड. तुम्हाला हे सगळं करण्याची काही गरजच नव्हती. तू हँडल करत होतास कसं? कधी ती मुलगी पोलिसात जाऊन पोचली, बरोबर मीडियामधली मैत्रीण घेऊन. डोक्यात काही शिरतंय का तुझ्या? आणि तरी तू म्हणतोयस ती साधी आहे, भोळी आहे. मीडिया मधल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन जाऊन तक्रार करायची आणि आपलेपणाचा आव आणायचा, हे ज्या मुलीला कळतं ना, ती पुढे जाऊन काय करू शकेल याचा अंदाज नाहीये तुला. डॅड, ती मैत्रीण होती तिची. मणी कसा माझ्यासोबत असतो तशी ती फक्त तिच्या बरोबर गेली होती. दॅट्स इट. आता योगायोगानं ती जर्नलिस्ट निघाली, याला मी काय करू? तुझ्यावर सोडलं असतं ना तर सरपोतदार कंपनीला केव्हाच टाळं लागलं असतं. मॅनेज करतो म्हणे, मॅनेज. अरे आत्ताशी कुठे तू बिझनेस मधली गणितं शिकायला लागलायस. 1 + 1 2 होतात हे शिकतोयस. याच्या व्यतिरिक्त आणखीन खूप काही शिकायचंय. 1 + 1 11 होतात हे शिकायचंय. माणसं मॅनेज करणं, वेळ आली तर त्यांना अलगद बाजूला करणं, स्वतः नामानिराळं राहणं हे शिकायचंय तुला. लहान आहेस तू म्हणून सांगतोय. तुझ्या डोक्यावर आलेलं संकट ह्या वेळेला तरी मी दूर केलंय. म्हणून थँक्स म्हण आणि कामाला लाग. अरे हो, सांगायचं विसरलो मी. तुझ्या मॉमनं कोथिंबिरीच्या वड्या केल्यात. तुला आवडतात ना? आता आला तेच तर खाऊन जा. मस्त झाल्यात, खमंग, खुसखुशीत. आधी आलास? ये चल. आले. ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटली ना, तेव्हा पहिल्यांदाच मला हिने पायात पाय घालून रस्त्यात पाडलं. तुम्ही एकमेकांना मिठ्या मारतात ना, त्या इच्छेनुसार वाटतात. म्हणजे बळजबरी कुठे वाटत नाही. हे प्रकरण मिटवून टाका. यासाठी काय किंमत हवी ना, साहेबांना सांगू टाका ना. कसं आहे ना, सरपोतदार सरांचं काम होतं म्हणून इथवर आलोय. तू जर का मला हे आधी सांगितलं असतंस ना, तर ही गोष्ट आपली 4 भिंतीच्या आत राहिली असती. उगाच अशी चव्हाट्यावर नसती ना आली. आता माझं नीट लक्षात आलंय सगळं. हो की नाही स्वानंदी डार्लिंग? तुला काही गिफ्ट हवंय माझ्याकडून? या स्वानंदीला गावठीला काय झालंय ग?
आताशी तोंड पाडून का फिरतीये? अरे मगासपासून असाच मूड आहे तिचा, काय माहित काय झाले. मनीष सर, गुड मॉर्निंग सर. मी आता तुमच्याकडेच येत होतो, बरं झालं तुम्ही भेटलात. मी तुम्हालाच कॉल लावत होतो आता. हे बघा. काय झालं? अहो सगळा गोंधळ झालाय हो सर. काय? आपल्या गोडाऊन मध्ये उंदरांनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय, म्हणजे सगळं नासधूस केले. आपण जे डिलिव्हरीसाठी जे माल पाठवला होता ना, ते सगळे उंदरांनी कातरून ठेवलाय. मग मेंटेनन्स डिपार्टमेंटला कळवायचं नाही? म्हणजे मी कळवणार होतोच, पण त्याच्या आधी म्हटलं की तुमच्या कानावर घालावी ही गोष्ट. चल बघू काय भानगड. चल. कुठे उंदीर? ना उंदीर दिसतोय ना त्याने केलेली नासधूस. पण सांगत असा होता जसं काही त्याने अख्खं गोडाऊन खराब केलंय. अहो हे बघा, हे बघा सर, हे बघा. बाप रे सर, बघा ना केवढं नुकसान झालं हो. उंदरांच्या म्हणजे केवढं कुरतडून ठेवलंय हो सर. अरविंद, उघड उघड कळतंय, स्पष्ट दिसतंय हे कोणीतरी कात्रीने केलंय. हे तुला उंदरांनी केलेलं असं वाटतंय? खरं तर मला कळतच नाहीये कुठल्या तोंडाने तुमच्या समोर यायचं, काय बोलायचं. मी कधी वर्कर्स म्हणून तुमच्याकडे पाहिलेलंच नाही. इतकी वर्ष आपण इथे एक फॅमिली म्हणूनच वावरतोय, पण आता आपली ही फॅमिली तुटण्याची वेळ आलेली आहे. काय भानगड झाली? अजून काय असणार आहे काका? आपण बोललो ना तसंच होणार आहे. आता आपली फॅक्टरी बंद पडणार आहे बहुतेक. चामारी, इथे कर्जाच्या हप्त्याचा डोंगर आहे. फॅक्टरी बंद पडली ना तर माझ्यावर जीव द्यायची पाळी येईल. हो काका, माझ्या आईला तर डॉक्टरांनी मोठं ऑपरेशन सांगितलेलं आहे. विचार केला होता कंपनीकडून कर्ज घे. आता तर सगळेच वांदे होऊन बसणार आहे. मॅडम, यात आमची काय चूक आहे? हवं तर आम्ही सगळे मिळून मोठ्या साहेबांना भेटतो व त्यांना विनंती करतो की काही करा पण कंपनी बंद करू नका. दिनेश दादा, तुम्हाला काय वाटलं मी त्यांना हे सगळं सांगितलं नसेल? मी त्यांना जाऊन भेटलीये, तुमची सगळ्यांची बाजू मी त्यांच्या समोर मांडलेली आहे, पण ते ऐकायला तयार नाहीये. मी त्यांना इतकंही सांगितलं की स्वानंदीमुळे जर आपली फॅक्टरी बंद होणार असेल तर ती नको आहे आपल्या फॅक्टरीत, पण नाही ऐकलं त्यांनी माझं म्हणणं. नाही हो सर, म्हणजे बघा ना सर, हे आजकालचे उंदीर एवढे हुशार झालेत ना, काय सांगू तुम्हाला. अहो माझ्या घरातही हे उंदीर येतात ना, दुसरीकडे इकडे तिकडे कुठे न जाता बरोबर नूडल्सची पाकिटं कुरतडतात. अहो खरंच सर, आणि ते अशा प्रकारे कुरतडतात ना की तुम्ही दुसऱ्या कोणी पाहिलं ना की त्याला वाटेल हे कैचीनेच कापून ठेवलंय. अहो खरंच सांगतो सर. सॉरी, मी पण माझ्या घरचं काय सांगत बसलो तुम्हाला, पण हे बघा ना सर, किती नुकसान झालं आपल्या फॅक्टरीचं. मॅडम, आता आम्ही काय करायचं? आता आपली कंपनी बंद पडणार आहे, आमचे घरदार उघडे पडणार आहेत, संसार उघडे पडतील. पण आता आम्ही हातावर हात धरून बसू तर शकत नाही ना. अनिल दादा, कसं सांगू तुम्हाला? आता सरपोतदार सरांचं असं म्हणणं आहे की फॅक्टरीचं भविष्य आता तुमच्या म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. ते कसं काय मॅडम? सांगते. अनिल दादा, हीच ती वेळ. स्वानंदीला दाखवून द्यायचंय की तिचं या फॅक्टरीमध्ये काहीही स्थान नाहीये. स्वानंदी, 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 स्वानंदी. मला सांग अरविंद, उंदरांना जर काहीतरी कुरतडायचंच असतं तर त्यांनी फक्त हेच कुरतडलं असतं.
हा एवढा सगळा माल पडलेला आहे, हा नाही कुर्ताडा असं वाटलं त्यांना? मला काय वाटतं सर, ते असे इथून आले असतील ना तर त्यांना पहिलं हेच सापडलं असेल आणि कुर्ताडा. आवाज कसला? दरवाजा कोणी लावला? लॉक केलेलं आहे बाहेर. काय माहित, तुमच्या सोबतच आहे ना सर. हॅलो हॅलो, कोणी आहे का? हॅलो, दरवाजा लॉक झालाय, उघडाल का प्लीज? ए ए ए हॅलो, अरे कोणी आहे का बाहेर? हॅलो, अरे ए ए ए कोणी आहे का? हॅलो हॅलो, हमारा नेता कैसा हो? संचिता मैडम जैसा हो. हमारा नेता कैसा हो? संचिता मैडम जैसा हो. हमारा नेता कैसा हो? संचिता मैडम जैसा हो. स्वानंदी हाय हाय. स्वानंदी 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 स्वानंदी. अहो दादा, एक मिनिट माझं ऐकून घ्या. अहो मी खरंच काही बी केलं नाही आणि जे काही बी झालं ना त्याच्यात माझी काही बी चूक नाही. मी प्रामाणिकपणानं माझं काम करत होते. तुम्ही मला आज जाऊ द्या, मला लई काम आहे, माझं काम करू द्या. मला या नोकरीची लई गरज आहे. स्वानंदी, आम्हाला पण नोकरीची गरज आहे. तू आतमध्ये जर का गेलीस ना तर आमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. त्यामुळे ऐक, तू इथून निघून जा. अहो ताई, खरंच माझी काही बी चूक नाहीये आणि मला खरंच या नोकरीची खूप गरज आहे. मला जाऊ द्या. वा बाजूला. स्वानंदी, तुला फॅक्टरीच्या आत जाता येणार नाही. तुला आज जाता येणार नाहीये. स्वानंदी, तुला सांगितलंय ना तुला आतमध्ये जाता येणार नाही. जा इथून निघून. हो ताई, निघून जा निघून जा. स्वानंदी निघून जा. 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 निघून जा निघून जा. अरे पकडा, अरे पकडा तिला, अरे पकडा तिला. अगं स्वानंदी, काय करतेस? उठ इथून. चल इथून. कसं काय आलीस? बाहेर निघून जा. बाहेर जा निघून. स्वानंदी, कुठेही जाणार नाही. स्वानंदी बाहेर निघून जा. मी कुठेही जाणार नाही. स्वानंदी बाहेर. मी कुठे बी जाणार नाही. उठ स्वानंदी, जा इथून निघून. थांबा थांबा थांबा. हो थांबा. काय ग स्वानंदी, तुझी वरची कामाई तर मस्त चालू आहे ना, तुला काय गरज आहे नोकरीची? हो दादा, काय बोलताय तुम्ही? अगं तुझ्यासारख्या छछोर मुलीला इथे काम करण्याची परवानगी नाही. बघितलंस इथे सगळे सभ्य. अरे चुकून लागली असेल, चिलमार. चुकून? दोर चुकून लावला, कोणी मुद्दाम लावला याचा शोध लावेनच मी. इथे कसला गोंधळ चालू होता? गोंधळ इथे? चल चल, असं काही नव्हतं चाललं इथे. संचिता, मी आतून आवाज ऐकलाय, इथे गोंधळ चालू होता. म्हणे काय बोलतोयस? कसले आवाज? नाही नाही, काही नाही, पण इथे नक्की काहीतरी चालू होतं संचिता. पण काय? हे काय ऐकतोय मी? स्वानंदीला बाहेर कोणी काढलं? कोणी सांगणार आहे मला? स्वानंदीला बाहेर कोणी काढलं? खोटाडी का संचिता तू? आता 1 सेकंदापूर्वी हिला विचारलं इथे कसला गोंधळ चालू होता, कसला आवाज होता, तर तोंडावर खोटं बोलली. इतकी मजल गेली संचिता तुझी? संचिता, चांगली मैत्रीण आहेस, बरा वागतो, इथे चांगली पोस्ट दिली आहे, याचा अर्थ माझी बॉस बनायला जायचं नाहीये? तू बॉस असशील या स्टाफची, इथले डिसिजन्स मी घेणार. स्वानंदीला तू बाहेर काढलंस, तुला नंतर बघून घेईनच मी. नाही सन्मानानं तिला परत घेऊन आलो ना तर नाव नाही लावणार सुजित सरपोतदार.
ठीक आहे, जा कुशाल जा, सन्मानाने तिला परत घेऊन ये. हवं तर एक काम कर, ढोलताशे घेऊन जा, मिरवत घेऊन ये तिला इथे. पण सुजित, जाण्या अगोदर ना मी काय सांगते हे एकदा ऐकून जातो. स्वानंदीला नोकरीवरून मी काढलेलं नाही. इनफॅक्ट वरून ज्या ऑर्डर झालेल्या आहेत त्याच मी पाळलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की स्वानंदीचं पुन्हा या फॅक्टरीत येणं जरा अवघडच आहे. वरून ऑर्डर झाल्या, विसरलीस? तुझा बॉस मी आहे. सुजित, तुला कसं विसरेन मी? पण डॅडी, सरपोतदार सर तुझे डॅडी. सुजित, त्यांनीच मला सांगितलं होतं ताबडतोब स्वानंदीला नोकरीवरून काढून टाक, आणि तेच केलंय मी. मी माझ्या नोकरीशी इमान राखलेला आहे, दॅट्स इट. पण कसं आहे ना मिस्टर सुजित सरपोतदार, तुम्ही मालक आहात इथे, फक्त तुमचीच मर्जी इथे चालते. आम्ही काय, आम्ही नोकर, एम्प्लॉई. तुम्ही फक्त ऑर्डर सोडायच्या आणि आम्ही त्या फॉलो करायच्या. या पलीकडे आम्ही काही करू शकतो का? पण इतकं सगळं करून सुद्धा इमानदारीत काम करणारी संचिताच वाईट ठरली ना. असो, आणि या सगळ्यांचा देखील तुझ्यासारखाच गैरसमज झालेला असेल. त्यांनाही असंच वाटत असेल की स्वानंदीला मीच नोकरीवरून काढलंय. हे जर मी सांगितलं नसतं तर कळलंच नसतं ना तुम्हा सगळ्यांना नेमकं काय येते. नाही, मान्य आहे ऑर्डर्स वरतून आल्या, पण एकदा तुला याच्याशी किंवा माझ्याशी बोलावं नाही वाटलं? हे मणी, माझं काम मी केलेलं आहे. या पलीकडे जर तुला काही विचारायचं असेल तर सरपोतदार सरांना जाऊन विचार. ठीक आहे, मी बोलतो डॅडींशी. स्वानंदीला या गोष्टीचा खूप त्रास झाला असेल, त्यांना थांबवायला हवं. आईचा फोन. आई, अगं कोणत्या तोंडाने तुझा फोन उचलू? ही स्वानंदी हरली ग, तुझी स्वानंदी हरली. सुजित स्वानंदीला मनवून परत नाही घेऊन आला म्हणजे मिळवलं. कुठलं सोन्याचं नशीब घेऊन आले कळत नाही. कितीही झटकलं तरी समोर येतेच. संचिता, गप्प नाही बसून चालणार, काहीतरी करावं लागेल तुला आता. एक्सक्यूज मी मॅडम. येस, कम इन. हाय मॅम. कोण आहेस तू आणि इथे काय करतेस? ऍक्च्युली. अच्छा, नोकरी नाही, सध्या वेकेन्सी नाहीये आमच्याकडे, तू येऊ शकतेस. सॉरी. नाही, तसं काही नाहीये. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्याशी? एक मिनिट, तू आत कशी काय आलीस? शेखर, शेखर. ओ मॅडम, थांबा, हाकलण्याआधी ऐका तर खरं. आपण एकमेकींची मदत करू शकतो. मदत? तू करणार माझी मदत? शेखर, शेखर. स्वानंदीचा काटा काढण्यासाठी मदत. व्हॉट? कसली मदत? स्वानंदीचा काटा काढण्यासाठी मदत करू शकतो मी, तुमची आणि तुम्ही माझी. मी शिखा,
स्वानंदी राहते त्या हॉस्टेलमध्येच राहते. तुम्ही जसं स्वानंदीला फॅक्टरीच्या बाहेर काढलत ना, तसं मला तिला हॉस्टेलच्या बाहेर काढायचंय. ठीक? सरपोतदार साहेब, हे आधी माझ्या कसं लक्षात नाही आलं. संचिता मॅडमचा निर्णय कोणी मागं घेऊ शकत असेल ना, तर ते थोरले सरपोतदार साहेब आहे. त्यांना मला भेटलं पाहिजे. माझी परिस्थिती किती बिकट आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. ते नक्कीच समजून घेतील. मला भेटलं पाहिजे त्यांना. हो, मला भेटलं पाहिजे. तुम्हाला माहितीये का आपल्या स्वानंदी मॅडमनी त्यांच्या फॅक्टरीत काय कांड केलंय ते? आपल्याला किती साधी भोळी आणि सज्जन वाटते ना ग, पण तिने असं काहीतरी केलंय ना फॅक्टरीत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. का? असं काय केलंय तिने? काय केलंय? खूप मोठं कांड केलंय मॅडमनी. खाली मुंडी आणि पाताळ झुंडी कुठली. सांभाळ सांभाळ. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? तुला बरं नाही वाटत आहे का? बाहेर चक्कर कशी आली तुला? स्वानंदी, स्वानंदी, काही खाल्लं नसेल ना? किती वेळा सांगितले वेळेवर खात जा, पण नाही. टेकून बस. सांगशील काय झालं? स्वानंदी, स्वानंदी काय विचारतात मॅम? माझी नोकरी गेली. नोकरी गेली? अशी कशी गेली? स्वानंदी काय झालं ते नीटपणे सांग. मी फॅक्टरीमध्ये गेले होते. शी, किती नालायक माणसं आहे ती. असं कसं तुला नोकरीवरून काढून शकतात? अरे म्हणजे जे झालं ते मुळात तुझी चूक नाहीच आहे. म्हणजे त्या फोटोमध्ये तुझ्या बरोबर असलेल्या माणसाचाही काही दोष नाही, ज्यांनी फोटो काढले त्याचाही काही दोष नाही. म्हणजे सगळं खापर तुझ्या माथी फोडले का? हा अन्याय आहे. फॅक्टरीमध्ये कोणाला बी माझ्या बरोबर काम करायचं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर माझ्या बरोबर काम केलं तर त्यांची बी नोकरी जाईल. म्हणून मला काढून टाक. मग तू मालकांना जाऊन भेटली का नाहीस? त्यांना समजावून सांगायचं ना सगळं. मॅडम, मी त्यांच्याकडे पण गेलते, त्यांच्या पुढे हात जोडले, पाया पडले. हो, पण त्यांच्या काळजाचा पाजर काही फुटला नाही. मी काय करू आता? घरी कशी सांगू? ताईडीचं लग्न, सरपंचाचं कर्ज द्यायचंय. काय? मला असं वाटतंय तू पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणून तर नाही ना? ते ह्या बाबतीत तर काही बी बोलले नाही. त्यांनी काहीतरी वेगळाच मॅटर सांगितला. तेच रिझन आहे. आपण पोलीस कंप्लेंट केली ना, म्हणून तुला असं फालतू रिझन देऊन त्यांनी जॉबवरून काढलंय. अगं, परवा तर तुला ह्या लोकांनी अवॉर्ड दिला होता ना, आणि आता 2 दिवसात तुझं काम खराब झालं. खुजबी पागल समजलंय का आपल्याला ह्या लोकांनी?
अशी किती नालायक लोक आहेत ग ही. जॉब वरून काढलंच आहे तुला आणि वरून फोनही करतायत. आता मी काय करू. माझ्या ताईडीचं लग्न व्हायचंय, सरपंचाचं कर्ज द्यायचंय. मी कुठल्या तोंडाने घरी सांगू. माझी नोकरी गेली. मॅडम मी काय सांगू. एकदा सांगितलं ना तुम्हाला, आत येता येणार नाही म्हणजे नाही. पण मी फार वेळ घेणार नाही. मला तुम्हाला मराठी कळत नाही काय. निघा इथून. ऐका ना प्लीज, मला एकदा जाऊ द्या. आमच्या तुम्ही मॅडम मला स्वानंदींना भेटायचंय. कशाला? तुमच्या ऑफिस मधनं तिला नोकरीवरनं काढून टाकण्यात आली आहे ना. त्यासाठीच भेटायचंय मॅडम. हे घडलं तेव्हा मी नव्हतो ऑफिसमध्ये, म्हणून मी काही करू शकलो नाही. मला फक्त त्यांना एकदा भेटून बोलायचं प्लीज. काय बोलायचं? मी विचारलं काय बोलायचं. प्रश्न फिरून विचारते. बोलण्यासारखं काय राहिलं? मॅडम प्लीज मला समजून घ्या. मला एकदा त्यांना भेटू द्या. मी जर त्यांना भेटलो नाही तर मला अपराध्यासारखं वाटेल. मला त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. एकदा परवानगी द्या मला भेटण्याची. दिली होती परवानगी, दिली होती मी तुम्हाला. तिला पार्टीला घेऊन जाण्याची आणि सुखरूप इथे परत घेऊन येण्याची. काय झालं? त्याबद्दल सॉरी मॅडम. सॉरी? तुमच्या सॉरीने सगळं परत व्यवस्थित होणार का? तिची गेलेली नोकरी परत येणार तुमच्या सॉरीने? तिची इब्रत धुळीला मिळाली ती परत येणार? 2 दिवसांमध्ये तिची काय दशा झाली याची कल्पना आहे तुम्हाला? तिचं हसू परत येणार आहे तुमच्या सॉरीने? नाही ना. मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत. मॅडम तुमचं सगळं मान्य आहे मला. तुम्ही मोठ्या आहात, तुमचा हक्क आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. मी तोंडातून चकार शब्दही काढणार नाही. मला एकदा भेटू द्या. मित्र म्हणवता ना स्वतःला तिचा. मैत्री अशी असते का हो? अडचणीत साथ न सोडणं म्हणजे मैत्री असते. मॅडम प्लीज. सॉरी, मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत. मनोज प्लीज मॅडम. व्हायला मला करेक्ट रस्ता सांगायला ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरं झालं यार म्हण्या, मी इथं वर आलो, तुझ्याशी बोललो. मनाला खूप हलका वाटते आता. हा म्हणजे असेल मी सरपोतदारांसाठी शून्य, पण आज कोणाला तरी माझी गरज आहे. कोणाच्या तरी आयुष्यात मी व्हॅल्युएबल आहे. ह्या गोष्टीने मनाला खूप छान वाटतं. योही तो बात. आता कॉफी पिणार? माय कॉफी डन. शेवटच्या वाटीभर तांदूळ पण संपले. आता उद्या काही खायचं पण म्हटलं तरी घरात तर धान्याचं एक कण पण नाही. आतापर्यंत आईला सांगणार नव्हते, पण आता काय करू. ती स्वानंदी पण ना पैसे पाठवणार होती, अजूनपर्यंत नाही पाठवले. ऑर्डरच्या भरोश्यावर होतो, त्यांनी पण पुढच्या महिन्यात यायला सांगितलं. माझी तर सगळीकडूनच कोंडी झाली. पटापट हातपाय चालवायचे. आजकाल भात कमी कर जरा. आओ सरपंच. बडी दीदी कसं काय? सरपंच तुम्ही असे न सांगता असं वरता घरात आलं, असं बरं दिसतं का? हो का? आणि तुम्ही कर्ज घेऊन ते फेडत नाही ते बरं दिसतं का? हे बघ, असं रागानं माझ्याकडे बघायचं नाही. घर माझंच आहे. कर्ज फेडलंय का? नाही ना, गुमान उभं राहायचं. बाबन्या, जी काय भांडी दिसतील ना उचलायची, रस्त्यावर फेकून द्यायची. सोनं दिसलं तर या गोणीत भरायचं आणि या कपाटातलीच ना कापड बी सोडायची नाही, सगळी फेकून द्यायची बाहेर. महत्वाचं काय माहिती का? उद्या तालुक्यावरनं माणसं येणार, पार्टी येणार आहे घर बघायला. त्यांना आवडलं पाहिजे नाही काय? सकाळी यायचं, लादी बिदी पुसायची, घरबीर साफ करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, हिला पहिले बाहेर काढ, बाहेर काढ. सरपंच मी तुमच्या पाया पडते हो, असं नका करू. एकतर घरात आम्ही दोघी बायकाच राहतो, आम्ही कुठे जाणार? मी तुमच्या पाया पडते, आम्हाला असं घरातून बाहेर काढू नका. आमच्या डोक्यावरचं छत घेऊ नका हो. उगा नको मेलो ड्रामा करू. तू बिरा
बाकी सामान असं राहू दे, हिला पहिले बाहेर फेक. तर ते हिची पिपाणी चालू राहिली ना, माझं डोसकं चालायचं नाही. चल बाहेर काढ 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 चल. हो बाहेर. कधी जाणार? हळूहळू देईपर्यंत माझी लाकडं मसनात जातील ना. बाहेर काढीला. थोडासा वेळ द्या, आम्ही तुमचे सगळे हप्ता पूर्ण करू. तू आळशीच झालाय. बाहेर काढ म्हटलं की बाहेर काढ. हो बाहेर. तायडे 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 मला माफ कर. तायडे तायडे मला खरंच माफ कर. स्वानंदी तायडे तायडे स्वानंदी ए स्वानंदी 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 काय झालं? डोळे उघड स्वानंदी. उठ स्वानंदी, जागी हो स्वानंदी, डोळे उघड, जागी हो. काय झालं? वाईट स्वप्न पाहिलंस? आपण घरी नाही आहोत, आपण हॉस्टेलच्या रूम मध्ये आहोत. उठ. उठून बसतेस का तू? शांत हो. माझी माझी तायडी माझी तायडी. हो काय नाही झालं. शांत शांत. वाह. Cheers. Cheers. अरविंद अरविंद, मी म्हणाले होते ना, स्वानंदी इथून जाणार म्हणजे जाणार. गेली की नाही? तू ना तूगीच पॅनिक होत होतास. पॅनिक होणारच ना मॅडम. हो त्या फोटोत मी दिसत होतो. उद्या मलाच बत्ती लागली असती तर? काही बत्ती बित्ती गुल नसती रे झाली तुझी. तू उगाच इथे टेन्शन घेऊन बसला होतास. टेन्शन तर तुम्हालाही आलं होतं. खरं सांगा मॅडम, तुमची टरकली होती ना? हा टरकली होती ना? अरविंद, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. पहिलं आणि शेवटचं सांगते. सॉरी सॉरी संचिता द मॅम, आय एम सॉरी. पुन्हा मी असं बोलणार नाही. पण अरविंद काय मजा आली रे. काय ड्रामा होता रे तो. तुला खरं सांगू, अजूनही माझ्या डोळ्यांसमोर ती अशी हात जोडून गयावया करणारी स्वानंदी येते रे. परवा सुजित बरोबर नाचत होती पार्टीत, आणि काल हाकलून दिल्यानंतर जमिनीवर अशी पडली होती. अरविंद, सुकून रे सुकून. आज खऱ्या अर्थानं शांतता मिळालेली आहे मला. पण काही म्हणा मॅडम, फारच चिवट मुलगी आहे ती. हो किती काही घडलं तरी कुठून ना कुठून समोर यायचीच. पण आता कसं जरा रिलीफ मिळालाय. बॅट टळली एकदाची. अजूनही बॅट टळलेली नाही अरविंद. तिला रस्त्यावर आणायचं बाकी आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मी असं काहीतरी करणार आहे ना की ती पुन्हा मुंबईत यायचं स्वप्न सुद्धा बघणार नाही. काय तर म्हणे बेस्ट एम्प्लॉईचे अवॉर्ड. आता तिला म्हणावं कुठला भंगारवाला भेटतोय का बघ, म्हणजे ते विकून काहीतरी पैसे मिळतील तुला. मॅडम, काय? सॉरी मॅडम, अर्जंट काम होतं म्हणून आलो होतो. काय काम आहे? त्या पेपरवर सही हवी होती. हो मॅडम थांबा. हो एकदा वाचा तरी काय लिहिलंय त्याच्यावर. अरविंद, यात काय बघायचंय रे? मॅडम, स्वानंदीला 50,000 रुपये द्यायचे आणि त्याच्यासाठी तुमची सही हवी. हे बघा, या बघा. मॅडम, हिचा पगार तरी आहे का हो एवढा? मग हिला इतके पैसे का द्यायचे? नाही दिली मॅमनी सही म्हणून सांग. जा. हे काम नक्कीच सुजितचं आहे. इतकं सगळं होऊनही तिला मदत करतोय.